चे चेहरे एक म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि दुसरे जयंत पाटील, ज्यांना इतर पक्षांच्या मतांची अपेक्षा आहे आणि तीच मतं यांना विजयाच्या जवळ नेऊ शकतात। त्यामुळे तशी मोर्चे बांधणी सुद्धा या दोन्ही नेत्यांनी आधीपासून केलेली आहे। भाजपकडून संजय केळकर आणि नितेश राणे हे निवडणूक प्रतिनिधी असणार आहेत। प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे हे देखील मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचले असून संजय केळकर आणि नितेश राणे हे सुद्धा निवडणूक प्रतिनिधी भाजपकडून असतील। तर दुसरीकडे एनसीपी दादा गटाकडून अनिल पाटील आणि संजय बनसोडे हे निवडणूक प्रतिनिधी आहेत। तर काँग्रेसकडून अभिजित वंजारी आणि सतेज पाटील, तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि सुनील प्रभू आणि अरविंद सावंत हे निवडणूक प्रतिनिधी आहेत। भाजपकडून दरेकर, त्याचबरोबर संजय केळकर आणि नितेश राणे आणि डावखरे हे निवडणूक प्रतिनिधी आता आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। या संदर्भात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तर अजित पवार गटाकडून अनिल पाटील, संजय बनसोडे हे निवडणूक प्रतिनिधी आहेत। काँग्रेसकडून अभिजित वंजारी, सतेज पाटील हे निवडणूक प्रतिनिधी आहेत। भाजपकडून प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, त्याचबरोबर संजय केळकर, नितेश राणे हे 4 प्रतिनिधी असतील। तर अनिल देसाई, परब, त्याचबरोबर सुनील प्रभू आणि अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे निवडणूक प्रतिनिधी आहेत। तर एनसीपी दादा गटाकडून अनिल पाटील आणि संजय बनसोडे हे निवडणूक प्रतिनिधी आहेत। आणि उमेदवारांवर जर आपण एक नजर टाकली त्यापूर्वी आपण कोणत्या पक्षाचे कोणते निवडणूक प्रतिनिधी आहेत ते बघूयात। अनिल पाटील, संजय बनसोडे हे अजित पवार गटाचे, तर भाजपचे प्रवीण दरेकर, नितेश राणे, संजय केळकर हे निवडणूक प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत। अनिल पाटील, संजय बनसोडे हे अजित पवार गटाचे प्रतिनिधी आहेत। मतमोजणीसाठी ते पोहोचलेत आणि ते अजित पवार गटाचे प्रतिनिधी असतील। निवडणूक प्रतिनिधीचा रोल सुद्धा यात महत्त्वाचा असतो।